तर पुढे त्यांनी मनःशिलादी लेप प्रथम आणि मनःशिलादी लेप द्वितीय हे सांगितलेले आहेत. हे एस-सी-क्यूच्या दृष्टीने मला अधिक महत्त्वाचे वाटतात. त्याच्यामध्ये मनःशिलादी लेप प्रथममध्ये काय आहे, मनःशील, हरताळ, मरीच, मोहरीचं तेल आणि रुईचा चीक हे सगळं एकत्र करायचं आणि चांगलं खलबत्त्यामध्ये खलायचं एकजीव होईपर्यंत आणि त्याचं लेप करायला लावलेलं आहे. तर मनःशिलादी द्वितीयमध्ये काय आहे, हेच मनःशिला, कुटच, कुष्ठ, कासीस, भुर्ज म्हणजे जे भुर्ज पत्रवृक्ष असतं किंवा भुर्जाचं जे वृक्ष आहे त्याच्यावरती छोट्या छोट्या गाठी येतात त्या घ्यायला सांगितल्यात आणि कण्हेरमूल हे प्रत्येकी एक एक कर्ष घ्यायचं आहे चूर्ण फॉर्ममध्ये आणि ते 512 तोळे तुषोदकात कडवून घ्यायचे आणि पलाश निर्दाह जो आहे त्याच्यामध्ये शिजवून तो चिकट होईपर्यंत त्याचा पाक करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल इथं तुषोदक म्हणजे काय, तर ती एक टाईप ऑफ फर्मेंटेशन प्रोसेसने तयार केलं जातं. म्हणजे की थोडंसं भरड जे म्हणतो ना किंवा तूस असलेलं जे धान्य आहे ते घ्यायचं आणि त्याचं कांजी फॉर्म करायची म्हणजे फर्मेंट करायचं आहे त्याच्यामध्ये. ते तुम्ही पुढच्या वर्षी रसशास्त्र वैशज्यमध्ये डिटेलमध्ये शिकाल. आत्ता फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुषोदक हे भरड धान्यापासून तयार होतं आणि त्याच्यामध्ये संधान प्रक्रिया होते म्हणजे फर्मेंटेशन होतो. तर कांजीचा प्रकार आहे. ठीक आहे. आणि पलाश निर्दाह म्हणजे काय, तर पळसाचं जे झाड आहे ते म्हणजे छोटं झाड 1 ते 2 वर्षाचं झाड घ्यायचं, त्याला चारी बाजूनी खड्डा खणायचा आणि एक मातीचं भांडं त्या मुळांपाशी पॅक करून ठेवायचं म्हणजे त्याचं तोंड वरून बंद करायचं आणि त्या झाडाला चारी बाजूनी अग्नी पेटवून द्यायचा. मग त्याच्यानंतर तो जो झाडातला मॅक्सिमम रस आहे किंवा निर्यास आहे तो त्याच्यामध्ये जमा होतो आणि कारण की आपण तिथं अग्नी प्रज्वलित करून मग तो रस गोळा करतोय किंवा जमा करतोय म्हणून त्याला पलाश निर्दाह रस असं म्हटलं जातं. बरेच लोक त्याच्या जागी पलाक्षारोदकसुद्धा वापरतात किंवा यूज करतात. ठीक आहे.